Friends, we are studying third chapter of physics, that is kinetic theory of gases and radiation. Today we are going to study behavior of a gas. गॅसच्या मॉलिक्युल्सचं बिहेवियर कसं असतं याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वी नो दॅट गॅस कन्सिस्ट ऑफ व्हेरी लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आपल्याला माहीत आहे की गॅसमध्ये मॉलिक्युल्स हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. 1 मोल ऑफ गॅस कन्सिस्ट ऑफ 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. एका मोलमध्ये जवळजवळ 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असतात. आणि मग एवढ्या सगळ्या मॉलिक्युल्सचा अभ्यास करायचा म्हणजे थोडंसं अवघड काम आहे. इट इज डिफिकल्ट टू ऑब्झर्व मोशन ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल डायरेक्टली. एवढ्या सगळ्या मॉलिक्युल्समध्ये एकाच मॉलिक्युलची कुठल्या तरी समजा हा तो मॉलिक्यूल आहे त्याचे मोशन करायची म्हणजे थोडंसं अवघड आहे. In case of stone, consider this stone thrown vertically up in air, then its motion can be studied with the help of Newton's laws of motion. जेव्हा एखादा दगड आपण वर हवेमध्ये फेकतो तेव्हा त्याच्या मोशनचा अभ्यास करणं आपल्याला शक्य होतं न्यूटनच्या नियमाच्या अनुषंगानं. म्हणजे त्याचा स्पीड किती असेल, व्हॉट इज टाईम टेकन बाय दिस स्टोन टू रीच द मॅक्झिमम हाईट, व्हॉट इज डिस्टन्स कवर्ड, व्हॉट इज इट्स स्पीड ॲट अ पर्टिक्युलर टाईम. किंवा एखादी मोटरसायकल असेल तर मोटरसायकलचा स्पीड किती आहे, मोटरसायकलचं ॲक्सेलरेशन किती आहे, त्याचं मास किती आहे, ते एका इंडिव्हिज्युअल मोटरसायकलचं मोजता येतं. परंतु गॅसमध्ये तसं नसतं. गॅसमध्ये इतके मॉलिक्युल्स असतात की एका सिंगल मॉलिक्युलचा अभ्यास करणं थोडंसं अवघड होतं. त्याच्याऐवजी मग आपण काय करतो, they are described indirectly through the use of physical properties or macroscopic characteristics like pressure, volume, number of moles and temperature. म्हणजे मग या सगळ्या गॅस मॉलिक्युलचा अभ्यास आपल्याला डायरेक्ट करता येत नसला तरी आपण तो इनडायरेक्टली करू शकतो या फिजिकल क्वांटिटीजच्या सहाय्यानं. प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर त्यांना म्हणतात मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स किंवा मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स किंवा स्टेट व्हेरिएबल्स. त्यांना बरेच असे नावं आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की समजा एखाद्या व्यक्तीला कोरोनाचं इन्फेक्शन झालं तर मग कोरोना व्हायरस तर आपण काही बघू शकत नाही, शरीरामध्ये किती प्रमाणावर इन्फेक्शन झालं आहे. यासाठी आपण काय करतो, इनडायरेक्टली आपण काय करतो की आपलं बॉडीचं टेम्परेचर मोजतो, ब्लड प्रेशर मोजतो, रक्तदाब मोजतो आपण, किंवा पल्स रेट मोजतो, किंवा ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, हिमोग्लोबिन. असे बरेचसे पॅरामीटर्स आहेत ज्याच्या सहाय्यानं आपण आपल्या बॉडीची इंटरनल सिच्युएशन काय आहे त्याचा अंदाज बांधू शकतो, त्याचा स्टडी करू शकतो. त्याच पद्धतीने गॅस मॉलिक्यूलची स्टेट काय आहे त्याचा स्टडी आपण ह्या काही पॅरामीटर्स, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स वगैरे जे काय आहेत त्यांच्या सहाय्यानं करू शकतो. त्यांना म्हणतात मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स किंवा मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक. अँड ऑल्सो रिमेंबर दॅट दिस कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस इज अ मॅक्रोस्कोपिक सायन्स, नॉट मायक्रोस्कोपिक सायन्स. हे एक मॅक्रोस्कोपिक सायन्स आहे आणि याच्यामध्ये आपण बल्क क्वांटिटी विचारात घेणार आहे. एकेका सिंगल मॉलिक्यूलचा स्टडी करण्याच्या ऐवजी आपण ॲट अ टाईम सगळ्या मॉलिक्यूलचा स्टडी करणार आहे. दिस इज अ मॅक्रोस्कोपिक सायन्स. व्हॉट डू यू मीन बाय मॅक्रोस्कोपिक? मॅक्रोस्कोपिक मीन्स व्हिजिबल टू नेकेड आईज, नॉट मायक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिक याचा अर्थ असा आहे की जे आपल्याला डोळ्यानं दिसतं ते, म्हणजे अगदी मॉलिक्यूलपासून ते मोठमोठ्या प्लॅनेटपर्यंत हे मॅक्रोस्कोपिकमध्ये येतं. याच्या उलट मायक्रोस्कोपिक म्हणजे काय असतं, नॉट व्हिजिबल टू नेकेड आईज. जे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही ते मायक्रोस्कोपिकमध्ये येतं. मायक्रोस्कोपिक मीन्स नॉट व्हिजिबल टू नेकेड आईज. इट कॅन ओनली बी सीन विथ द एड ऑफ ए मायक्रोस्कोप.
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतील किंवा हाय पॉवर मायक्रोस्कोप असतील त्याच्या सहाय्यानं आपण बघू शकतो. आता मॉलिक्युल्स किंवा कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हे मायक्रोस्कोपमध्ये येतं, कारण गॅसेस आपण बघू शकतो. उदाहरणार्थ की कार्बन डायऑक्साईड आहे, समजा कचरा पेटवल्यानंतर धूर होतो, तो धूर म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आहे, तो आपण बघू शकतो. किंवा पाण्याची वाफ असते, ते सुद्धा गॅसच आहे, ते वाफ आपण बघू शकतो. कारखान्यामधून निघणारा बाहेर पडणारा धूर कार्बन डायऑक्साईड ते आपण बघू शकतो. किंवा कुठलाही गॅस प्रॉपरली जर इल्युमिनेट केला आपण तर तो आपण बघू शकतो, म्हणून ते मायक्रोस्कोपिकमध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये आपण बल्क क्वांटिटी घेणार आहे, एक मॉलिक्यूल आपण इंडिव्हिज्युअली स्टडी करणार नाही. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स, एक मोल घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत. ह्या सगळ्यांचा ॲट ए टाईम आपण अभ्यास करणार आहे, ते मायक्रोस्कोपिकमध्ये येतं. मायक्रोस्कोपिक म्हटल्यानंतर काय होतं की समजा मॉलिक्यूल आहे, तर मग मॉलिक्यूलच्या आतमध्ये आणखी काय असतात, तर ॲटम्स असतात. ॲटमच्या आतमध्ये काय असतात, तर सेंटरला न्यूक्लियस असतो, त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे जेव्हा तुम्ही डीपमध्ये जाऊन स्टडी करता, मग ते इलेक्ट्रॉन्स किती, कसे फिरतात, त्यांचं मास किती, त्यांच्यावर चार्ज किती, त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनच्या आतमध्ये अजून काय आहे का, न्यूक्लियसच्या आतमध्ये कोणते कोणते पार्टिकल्स आहेत, त्यांचं मास, हे सगळं डीपमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही स्टडी करता, खूप डीपमध्ये एकच ॲटम विचारात घेऊन त्याचा स्टडी करता, जे आपण उघड्या डोळ्याने बघू शकत नाही ते येतं मायक्रोस्कोपिकमध्ये. आपलं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे येतं मायक्रोस्कोपिकमध्ये. आता याच्यामध्ये जेव्हा आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचा स्टडी करतो, देन दिस कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस इज बेस्ड ऑन सर्टन अझम्पशन्स. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस स्टडी करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतात. अझम्पशन्स याचा अर्थ त्या सगळ्या गोष्टी 100% खऱ्या असतील असं नाही, परंतु त्या गोष्टी गृहीत धरल्यामुळे आपला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसचा स्टडी सोपा होतो. ह्या अझम्पशन्समुळं आपल्याला काही इक्वेशन्स, काही डेरिवेशन्स तयार करायला सोपं होतं, जसं की एनर्जीचा फॉर्म्युला किंवा प्रेशरचा फॉर्म्युला, स्पीडचे एक्सप्रेशन. ह्या फिजिकल क्वांटिटीजच्या आधारे मग आपण त्या गॅसच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करू शकतो. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला त्या गॅसची स्टेट सांगतात. जसं की आपल्या बॉडीचं इंटरनल मेकॅनिझम व्यवस्थित वर्किंग करतं की नाही हे आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर, ब्लड प्रेशर, पल्स रेट, हिमोग्लोबिन असे अनेक पॅरामीटर्स असतात, त्याच्या सहाय्यानं सांगू शकतो. तसं गॅसचा स्टडी करायचा असेल, गॅसच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा असेल तर अनेक पॅरामीटर्स असतात. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, नंबर ऑफ मोल्स, ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज किंवा हे सगळे पॅरामीटर्स, त्यांचे इक्वेशन्स आपल्याला ह्या अझम्पशन्समुळं डिराईव्ह करायला सोपं जातं. आणि मग ह्या इक्वेशन्स, त्या फॉर्म्युल्यांच्या आधारे आपण प्रेशर, डेन्सिटी, एनर्जी ह्या सगळ्या क्वांटिटीज कॅल्क्युलेट करू शकतो आणि आपण त्या गॅसचा स्टडी करू शकतो. ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या बॉडीचं टेम्परेचर वेगळं असतं, हिमोग्लोबिन वेगळं असतं, पल्स रेट वेगळं असतो, ब्लड प्रेशर वेगळं असतं, तसं वेगवेगळ्या गॅसेसच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी आपल्याला कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमधले हे अझम्पशन्स मदत करतात. तर हे काय अझम्पशन्स आहेत ते आपण एक एक करून बघूयात या ठिकाणी. आता सगळ्यात पहिल्यांदा, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड ॲज मॉलिक्युल्स. वेन वी टेक एनी गॅस इन अ कंटेनर, इट कन्सिस्ट ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स इन लार्ज नंबर. These particles are called as gas molecules. Second, all the gas molecules are identical in all respect. असं आपण गृहीत धरतो की सगळे मॉलिक्युल्स एकसारखे आहेत. मॉलिक्युल्स हे वेगवेगळे नाही. समजा एकच गॅस तुम्ही घेतला असेल ऑक्सिजनचा, तर ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल हा दुसऱ्या मॉलिक्यूलपेक्षा वेगळा नाही. तिसरं अझम्पशन काय आहे? गॅस मॉलिक्युल्स आर हार्ड इलॅस्टिक स्पियर्स
हॅविंग स्मॉल डायमीटर्स. हे गॅस मॉलिक्युल्स जे असतात ते हार्ड इलॅस्टिक स्पियर्स असतात, म्हणजे इलॅस्टिक प्रॉपर्टीज त्यांच्याकडे असतात आणि ते हार्ड असतात आणि त्यांचं डायमीटर हे खूप लहान असतं किंवा खूप कमी असतं. त्याच्यानंतर ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. आता ही प्रॉपर्टी रेड कलरमध्ये इथं दाखवली, ही फार महत्त्वाची आहे. याच्यावर आपण पुन्हा डिस्कशन करणार आहोत याच व्हिडिओमध्ये, म्हणून याचा कलर मुद्दाम वेगळा घेतलेला आहे. याचा अर्थ काय होतो, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. याचा अर्थ असा आहे की समजा हा गॅस आपण कंटेनरमध्ये घेतलेला असेल तर याच्यामध्ये प्रत्यक्ष ह्या गॅस मॉलिक्युल्सचं जे व्हॉल्यूम आहे ह्या टोटल व्हॉल्यूमच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी असतं, म्हणजे मोकळी जागा जास्त असते. याचा अर्थ असा आहे की समजा हे सगळे गॅस मॉलिक्युल्स तुम्ही जमा केले आणि एका कोपऱ्यामध्ये ठेवले तर फार कमी जागा ते ऑक्युपाय करतात, फार कमी व्हॉल्यूम ते ऑक्युपाय करतात. गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे काय, तर ह्या संपूर्ण कंटेनरचं व्हॉल्यूम ते बरंचसं आहे, तुम्हाला दिसतं इथं. परंतु गॅस मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम म्हणजे काय, तर हे जे तुम्हाला ब्ल्यू मॉलिक्युल्स आणि रेड मॉलिक्युल्स दिसत आहे, प्रत्येकाचं व्हॉल्यूम काढलं तुम्ही आणि एकत्र केलं तर ते व्हॉल्यूम खूप कमी होतं. थोडक्यात या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की मग ते मोकळी जागा जास्त आहे, ओपन स्पेस, एम्प्टी स्पेस जास्त आहे आणि मॉलिक्युल्सला फार कमी जागा लागते. याच्याबद्दल आपण याच व्हिडिओमध्ये पुढं डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट अझम्पशन असं आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर नेग्लिजिबल. वी नो दॅट मॉलिक्युल्स exert force of attraction on neighboring molecules. In case of gases, molecules are widely separated. In case of solids, we know that the molecules are close to each other. Therefore, in case of solids and also in case of liquids, intermolecular forces are stronger. But in case of gases, as the separation between the molecules is large, therefore the intermolecular forces of attraction are negligible. म्हणजे 5 अझम्पशन्स आहेत. अजून काही अझम्पशन्स आहेत याच्यामध्ये, ते अझम्पशन्स आपण बघूयात. तर याच्यामध्ये 4थं आणि 5वं अझम्पशन हे फार महत्त्वाचं आहे, त्याच्याबद्दल आपण आणखी पुढं डिस्कशन करणार आहोत. 6वं अझम्पशन काय म्हणतं आहे, ऑल द गॅस मॉलिक्युल्स आर इन द स्टेट ऑफ रँडम मोशन. That is, different molecules are moving along different directions with different velocities. These molecules are not in the state of rest. Molecules are moving with different velocities along different directions. म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल्स हे वेगवेगळ्या दिशेला जात असतात रँडमली. प्रत्येकाचा स्पीड वेगळा, कुणाचा स्पीड जास्त, कुणाचा स्पीड कमी. रेस्टमध्ये कोणीच नसतं, थांबलेलं कोणीही नसतं. 7वी प्रॉपर्टी काय म्हणते किंवा 7वं अझम्पशन काय म्हणतं, ड्यू टू रँडम मोशन गॅस मॉलिक्युल्स कॉन्स्टंटली कोलाइड ऑन इच अदर अँड ऑल्सो ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. ह्या मोशनमुळं काय होतं, हे गॅस मॉलिक्यूल सतत एकमेकांवरती कोलाइड होत असतात आणि त्याचवेळी ही जी वॉल दिसते आपल्याला कंटेनरची त्याच्यावर सुद्धा ते कोलाइड होत असतात. हे कोलिजन कंटिन्युअसली चालू असतं. व्हॉट इज 8th अझम्पशन, दिस collisions of gas molecules are perfectly elastic. That is, there is no loss or gain of kinetic energy during collision. म्हणजे जेव्हा हे गॅस मॉलिक्युल्स एकमेकांवरती कोलाइड होतात तेव्हा ते कोलिजन हे परफेक्टली इलॅस्टिक असतं. परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ कायनेटिक एनर्जी ड्युरिंग कोलिजन. म्हणजे कसं की समजा 2 मॉलिक्युल्स, आता इथं एक पहा तुम्हाला फिगर दिसेल, इथं समजा 2 मॉलिक्युल्स आहेत, एक इथं आहे ब्ल्यू कलरमध्ये आणि दुसरा रेड कलरमध्ये. आता समजा यांची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, मोशनमध्ये ते आलेत. समजा आता पहा, हे आपल्याला इथं दिसत आहे की ते मोशनमध्ये एकमेकांकडे येत आहेत. आता जेव्हा हे एकमेकांवरती कोलाइड होईल, कोलाइड होऊन ते जेव्हा सेपरेट होतील तेव्हा कोलिजनपूर्वी दोघांची मिळून कायनेटिक एनर्जी जेवढी असेल तेवढीच कोलिजन नंतर असेल. म्हणजे कायनेटिक एनर्जी लॉस होणार नाही. देर इज नो लॉस ऑर गेन ऑफ कायनेटिक एनर्जी ड्युरिंग कोलिजन. म्हणजे दोघांची मिळून कोलिजनपूर्वी जेवढी कायनेटिक एनर्जी असेल
तेवढीच कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन असेल. कसं ते पहा, समजा हे दोन मॉलिक्युल्स कोलाईड झाले आणि सेपरेट झाले. आता इथं पहा, समजा ह्या पहिल्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी होती 30 जूल बिफोर कोलिजन आणि दुसऱ्याची होती समजा 70 जूल. इथं बघा, तर दोघांची मिळून बिफोर कोलिजन किती होती, तर 30 + 70 = 100 जूल. कोलिजन झाल्यानंतर त्यांची एनर्जी काय होईल, तर आता पहिल्याची 30च्या जागी समजा 40 झाली म्हणजे वाढली, परंतु दुसऱ्याची काय होईल, 70च्या जागी 60 होईल. परंतु 40 + 60 किती येतं, 100च येतं. म्हणजे बिफोर कोलिजन टोटल कायनेटिक एनर्जी किती होती, तर 70 + 30 100 होती. आणि कोलिजन झाल्यानंतर दोन मॉलिक्युल्सचं कोलिजन झाल्यानंतर कायनेटिक एनर्जी किती झाली, तर 40 + 60 100च राहिली. म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी पण झाली नाही किंवा जास्त पण झाली नाही. कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व्ड असा त्याचा अर्थ होतो. मोमेंटम तर कुठल्याही प्रकारच्या कोलिजनमध्ये कन्झर्व होतंच. दोन प्रकारचे कोलिजन आहेत ॲक्च्युली, इलॅस्टिक कोलिजन अँड इनइलॅस्टिक कोलिजन. आणि अजून एक तिसरं असतं परफेक्टली इनइलॅस्टिक. आता त्याच्याबद्दल आपल्याला इथं जास्त स्टडी करायचा नाही, परंतु इनइलॅस्टिक कोलिजनमध्ये काय होतं, कायनेटिक एनर्जी कमी होते. म्हणजे समजा टोटल कायनेटिक एनर्जी 100 जूल असेल बिफोर कोलिजन, तर ती कमी होते. म्हणजे 100पेक्षा कमी होते, 70 60 किंवा 80 90, पण कमी होते काहीतरी. ते दुसऱ्या एनर्जीमध्ये दुसरीकडे कन्व्हर्ट होते. कायनेटिक एनर्जीची दुसऱ्या कुठल्या तरी एनर्जीमध्ये होते कन्व्हर्ट, पण कायनेटिक एनर्जी कमी होते. ते इनइलॅस्टिक. तर इथं काय म्हटलं आहे, जेव्हा ह्या गॅस मॉलिक्युलचं कोलिजन होतं तेव्हा ते परफेक्टली इलॅस्टिक असतं. म्हणजे जेवढी कायनेटिक एनर्जी त्या दोघांची असते, दोघांची मिळून मॉलिक्युलची कोलिजन होण्यापूर्वी, तेवढीच त्यांची आफ्टर कोलिजन राहणार आहे. हे मी तुम्हाला दोन मॉलिक्युलचं सांगितलं. आता याच्यामध्ये जर समजा असे 1000 मॉलिक्यूल सतत एकमेकांवरती कोलाईड होत असतील, तर त्या 1000 मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन जेवढी असेल सगळ्यांची मिळून, तेवढीच आफ्टर कोलिजन ती राहणार आहे. सो दिस वॉज 8th अझम्पशन. आणखी काही अझम्पशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. हे 8 अझम्पशन झाले. 9वं अझम्पशन काय आहे बघा. व्हॉट इज द 9th अझम्पशन. इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स गॅस मॉलिक्युल्स ट्रॅव्हल अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ कॉल्ड ॲज अ फ्री पाथ. ह्या फ्री पाथबद्दल आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकायचं आहे. दोन कोलिजनच्या मध्ये, म्हणजे समजा हा इथं बघा, हा ब्ल्यू कलरचा मॉलिक्यूल आहे आणि हा रेड कलरचा मॉलिक्यूल आहे. हे जेव्हा एकमेकांकडे येतील किंवा हा ब्ल्यू कलरचा मॉलिक्यूल जेव्हा रेड कलरच्या मॉलिक्यूलवर कोलाईड होईल, तेव्हा त्या कोलिजनच्या दरम्यान तो स्ट्रेट लाईन पाथने जाईल. आता याच्यावर कोलाईड होऊन समजा तो इकडं कुठंतरी गेला, ह्या ब्ल्यू मॉलिक्यूलकडे गेला, तर इकडं दुसरं कोलिजन होईल. दोन कोलिजन्सच्या दरम्यान मॉलिक्यूल्स हे स्ट्रेट लाईन पाथमध्ये जातात आणि तो जो मार्ग असतो दोन कोलिजनच्या दरम्यानचा त्याला म्हणतात फ्री पाथ. व्हॉट इज द 10th assumption. Actual time of collision is very small as compared to the time interval between two successive collisions. म्हणजे समजा हा पहिला मॉलिक्यूल आहे इथं ब्ल्यू कलरचा, तो समजा इथं रेड कलरच्या मॉलिक्यूलकडे गेला, तर जाण्यासाठी जो वेळ लागेल तो जास्त आहे. प्रत्यक्ष कोलिजन म्हणजे जेव्हा ते एकमेकांना टच होतील तेव्हा तो एकमेकांच्या संपर्कामध्ये राहण्याचा जो टाईम आहे तो खूप कमी आहे. म्हणजे कोलिजन होताना तो मधला टाईम जास्त असतो, एका मॉलिक्यूलकडून दुसऱ्या मॉलिक्यूलकडे जाण्याचा टाईम जास्त असतो. आणि प्रत्यक्ष कोलिजन हे फार शॉर्ट टाईममध्ये होतं, क्विक होतं, पटकन होतं. 11th assumption. Though the gas molecules are constantly collide on each other, the average number of gas molecules per unit volume remains constant. हे जरी मोशनमध्ये असले, इकडचे तिकडं जात असले, पण समजा तुम्ही इथं युनिट व्हॉल्यूम कन्सिडर केलं इथं कुठंतरी, तर त्या युनिट व्हॉल्यूममध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे कॉन्स्टंट राहतात. याचा अर्थ त्या व्हॉल्यूममध्ये जेवढे काय मॉलिक्यूल जातील युनिट व्हॉल्यूममध्ये आतमध्ये एका सेकंदाला, तेवढेच त्याच्यातून एका सेकंदाला बाहेर पडतील. म्हणजे कसं आहे की समजा एखादी टाकी अर्धी भरलेली आहे आणि त्याला एक आउटलेट पाईप चालू आहे आणि इनलेट पण चालू आहे, तर जेव्हा आतमध्ये पडणारं पाणी आणि टाकीतून बाहेर जाणारं पाणी सारखं जाईल तेव्हा टाकीतलं पाणी कॉन्स्टंट राहील, असा ह्या प्रॉपर्टीचा अर्थ आहे, असा ह्या अझम्पशनचा अर्थ आहे. ॲक्च्युली हे सगळे अझम्पशन्स आहेत, ह्या प्रॉपर्टीज नाहीत. तर हे 11 अझम्पशन झाले. आणि हे 12th अझम्पशन काय म्हणतं आहे,
ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे सगळ्या गॅस मॉलिक्यूलची मिळून कायनेटिक एनर्जी जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ती कॉन्स्टंट राहील. सगळ्यांची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, इथं खूप मॉलिक्यूल्स असतात, प्रत्येकाची सेपरेट नाही काढायची, सगळ्यांची मिळून ॲव्हरेज. जर गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर ती ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट राहील. तर हे 12 अझम्पशन्स आपण पाहिलेले आहेत. ह्या सगळ्या अझम्पशन्सचा आपल्याला काय फायदा होतो तर बघा इथं सांगितलेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ अबव अझम्पशन्स ॲव्हरेज व्हॅल्यूज ऑफ फिजिकल क्वांटिटीज ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स आर ऑब्टेन. म्हणजे बघा ह्या गॅस मॉलिक्युल्समध्ये व्हेरी लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. तर एवढ्या सगळ्या पार्टिकलच्या फिजिकल क्वांटिटीजची ॲव्हरेज व्हॅल्यू काढता येते. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय तर स्पीड. आता इथं जर 10⁻23 मॉलिक्युल्स असतील तर तेवढे स्पीड्स आलेत. मग प्रत्येकाचा स्पीड वेगळा नाही काढायचं, तर सगळ्यांचा ॲव्हरेज स्पीड आपल्याला काढता येतो ह्या अझम्पशनच्या सहाय्यानं. प्रत्येकाचं काही मोजत बसायची गरज नाही. प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते, पण सगळ्यांची ॲव्हरेज एनर्जी त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो आपल्याला. सगळ्या गॅसचा प्रेशर त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो आपल्याला. म्हणजेच दिस क्वांटिटीज आर रिलेटेड टू द मायक्रोस्कोपिक पॅरामीटर्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस. ह्या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज ह्या गॅस मॉलिक्युल्सला असतात, म्हणजे त्यांची एनर्जी किंवा त्यांची डेन्सिटी किंवा त्यांचा स्पीड, ह्या सगळ्या क्वांटिटीज ह्या पॅरामीटर्सशी रिलेटेड आहेत. म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं तेव्हा ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये शिरतो, तेव्हा त्याचा संबंध आपल्या बॉडीच्या टेम्परेचरशी, आपल्या ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन किंवा WBC, प्लेटलेट्स, ह्या गोष्टी आपण जेव्हा काउंट करतो ना त्याच्यावरती इफेक्ट होत असतो. त्याच पद्धतीने ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत गॅस मॉलिक्युलच्या, की एनर्जी असेल किंवा स्पीड असेल, अनेक फिजिकल क्वांटिटीज आहेत. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या पॅरामीटर्सशी रिलेटेड आहेत गॅसच्या. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स. आणि या सगळे पॅरामीटर्स, त्यांचे फॉर्म्युले, त्यांची इक्वेशन्स डिराईव्ह करता येतात आपल्याला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे हे जे अझम्पशन्स पाहिले आपण त्याच्या आधारे. आणि त्यामुळं आपल्याला ह्या गॅस प्रॉपर्टीजचा अभ्यास करायला सोपं जातं. डेव्हिएशन ऑफ रिअल गॅस फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर. ॲक्च्युअली होतं काय, आपण हे सगळे अझम्पशन्स पाहिलेत, परंतु हे सगळे अझम्पशन्स सगळ्या प्रेशरला आणि सगळ्या टेम्परेचरला काही पाळले जात नाही. शेवटी ते अझम्पशन्स आहेत. मी तुम्हाला सांगितले की ते 100% खरे असतीलच असं नाही. बऱ्याच वेळेस रिअल गॅस जो आहे, आयडियल म्हणजे काय, आदर्श. आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण गॅस घेतो तेव्हा तो ह्या सगळे अझम्पशन्स पाळत नाहीत. काय होतं, ॲट लो टेम्परेचर ऑर हाय प्रेशर रिअल गॅसेस डेव्हिएट सिग्निफिकंटली फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर. म्हणजे आयडियली आपण हे जे काय अझम्पशन्स सांगितलेले आहेत की अशा पद्धतीने हे गॅस मॉलिक्युल्स वागले पाहिजे, पण प्रत्यक्षात गॅस त्या पद्धतीने वागत नाहीत. की ज्या पद्धतीने आपण काहीतरी विद्यार्थ्यांना एक नियम घालून देतो किंवा नागरिकांना आपण नियम घालून देतो की कोरोनाच्या काळामध्ये बाहेर नाही पडलं पाहिजे, हे सगळे नियम पाळले पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये काही काही नियम हे पाळले जात नाहीत. त्याच पद्धतीने आपण हे सगळे नियम अझम्पशन्समध्ये सांगितलेले आपण ह्या गॅस मॉलिक्युल्सला घालून दिलेले आहेत, पण प्रत्यक्षात सगळे नियम हे गॅस मॉलिक्युल्स काही पाळले जात नाही प्रत्यक्षामध्ये. तो असतो रिअल गॅस. काय होतं, ॲट अ लो टेम्परेचर, जेव्हा टेम्परेचर खूप कमी असतं, ऑर हाय प्रेशर, रिअल गॅसेस डेव्हिएट सिग्निफिकंटली फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर. म्हणजे आयडियल गॅसचं जे बिहेवियर अपेक्षित आहे, आयडियल गॅस हा प्रत्यक्षात नसतो, परंतु गॅसकडून जे आपल्याला अपेक्षित आहे आणि जो गॅस हे सगळं पाळतो बिहेवियर, त्याला आयडियल गॅस म्हणू आपण. पण प्रत्यक्षामध्ये लो टेम्परेचरला आणि हाय प्रेशरला आयडियल गॅसपेक्षा वेगळं बिहेवियर असतं गॅसचं, तो रिअल गॅस आहे. हे असं का घडतं? द कॉजेस ऑफ डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियल बिहेवियर मे बी ड्यू टू द फॉलोइंग 2 अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. 2 अझम्पशन्स आहेत. 2 अझम्पशन्स आर क्वेश्चनेबल. 2 अझम्पशन्सवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.
कोणते ते 2 अझम्पशन्स आहेत बघूयात आपण, की जो रिअल गॅस पाळत नाही ते 2 अझम्पशन्स आहेत बघा. इथे पहिलं आहे ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. आता बघा, गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे काय, तर त्या कंटेनरचं व्हॉल्यूम, ज्या कंटेनरमध्ये आपण गॅस घेतो त्या कंटेनरचं व्हॉल्यूम. उदाहरणार्थ हे मॉलिक्युल्स आपण ह्या कंटेनरमध्ये घेतलेलं आहे, तर ह्या गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे हे सगळे कंटेनरचं व्हॉल्यूम मोजायचं. त्याच्यामध्ये मग त्या मॉलिक्युलचं व्हॉल्यूम पण आलं आणि मधली मोकळी जागा पण आली. पण जेव्हा तुम्ही म्हणता की ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल्स, फक्त मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम, तर मधली मोकळी जागा सोडून द्यायची, फक्त मॉलिक्युलचं व्हॉल्यूम घ्यायचं. तर हे अझम्पशन काय म्हणतं आहे, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत, फक्त मॉलिक्युलचं व्हॉल्यूम हे खूप कमी आहे. म्हणजे कसं, की समजा तुम्ही हे सगळे गॅस मॉलिक्युल्स एकत्र केले आणि एका ठिकाणी एका कोपऱ्यात ते बांधून ठेवले, तर आता हे सगळे एकत्र म्हणजे झालं ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल्स. आणि हे कंटेनरचं व्हॉल्यूम म्हणजे टोटल गॅसचं व्हॉल्यूम. तर हे अझम्पशन काय सांगतं, दिस ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ह्या गॅस मॉलिक्युल्सला लागलेली जागा ही इतकी कमी आहे की ती जवळजवळ झिरोच आहे. त्यामुळं हा सगळा स्पेस एम्प्टीच आहे. म्हणजे हे सगळं स्पेस जे आहे हे सगळं रिकामं स्पेस आहे या ठिकाणी, असं तुम्ही समजू शकता. दुसरं, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर निग्लिजिबल. हे मॉलिक्युल्स एवढे वाईडली सेपरेटेड असतात की त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे निग्लिजिबल आहे, असा त्याचा अर्थ होतो. परंतु जेव्हा आपण हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला विचार करतो तेव्हा काय होतं, हाय प्रेशरला ही गॅसचं व्हॉल्यूम कमी होतं, गॅसचं व्हॉल्यूम कमी होतं. त्याच्यामुळं आता या ठिकाणी एम्प्टी स्पेस कमी राहतो. आणि अशा वेळी तुम्ही इथं जे म्हटलं ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल्स इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. आता दुसऱ्या फिगरमध्ये तुम्ही ह्या बघा, इथं ह्या गॅसचं टोटल व्हॉल्यूमच्या कम्पॅरिझनमध्ये आता इथं हे गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम निग्लिजिबल नाही, व्हेरी स्मॉल नाही. त्यामुळं आपण अझम्पशन्समध्ये ह्या गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम निग्लेक्ट केलं होतं, गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम जवळजवळ झिरो घेतलं होतं आणि सगळं व्हॉल्यूम हे आपण गॅसचं व्हॉल्यूम म्हणजे फ्री एम्प्टी स्पेसचं व्हॉल्यूम असं गृहीत धरलं होतं. परंतु आता तसं नाही. हाय प्रेशरला काय होतं, व्हॉल्यूम कमी होतं. बॉयल्स लॉ सांगतो, वेन प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस. तेव्हा हे मॉलिक्युल्स जवळजवळ येतात आणि एम्प्टी स्पेस कमी होऊन जातो. आणि अशावेळी हे मॉलिक्युल्स भरपूर जागा ऑक्युपाय करतात आणि मोकळी स्पेस कमी राहते. त्याच्यामुळं इथं आता ह्या टोटल गॅसच्या व्हॉल्यूमच्या कम्पॅरिझनमध्ये हे गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम निग्लिजिबल नाही. इथं कसं आहे, फार थोडी जागा त्यांनी व्यापलेली आहे. ह्या टोटल गॅसचा व्हॉल्यूमच्या कम्पॅरिझनमध्ये ह्या मॉलिक्युल्सनी व्यापलेली जागा निग्लिजिबल आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. त्यामुळं गॅसचं व्हॉल्यूम आपण विचारात घेत नव्हतो, गॅसचं म्हणजे गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम आपण विचारात घेत नव्हतो. परंतु इथं आता हाय प्रेशरला तुम्हाला त्या गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम पण विचारात घ्यावं लागेल. त्यांनी किती जागा ऑक्युपाय केली त्याचाही विचार करावा लागेल. आपण आधी असं समजत होतो की त्यांनी जागा जवळजवळ झिरो ऑक्युपाय केलेली आहे, परंतु हाय प्रेशरला व्हॉल्यूम कमी होतं त्यावेळेस त्यांनी ऑक्युपाय केलेली जागा जी आहे ती नेग्लिजिबल नसते, ती ॲप्रिसिएबल असते, लक्षात घेण्याजोगी असते. आणि हे दुसरं अझम्पशन काय आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर निग्लिजिबल. मॉलिक्युल्समधलं अंतर हे जास्त असतं, त्याच्यामुळं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे निग्लिजिबल असतं असं पण गृहीत धरलेलं आहे. परंतु हाय प्रेशरला पुन्हा काय होतं की हे व्हॉल्यूम कमी होतं, मॉलिक्युल्स जवळजवळ येतात. मॉलिक्युल्स जवळजवळ आले की त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहे ते निग्लिजिबल होऊ शकत नाही. त्यावेळी तुम्हाला ते विचारात घ्यावं लागतं. आपण आयडियल गॅस इक्वेशन तयार करताना PV इज इक्वल टू NRT त्यावेळेस आपण असं गृहीत धरलेलं आहे की याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे निग्लिजिबल म्हणजे झिरो आहेत. परंतु आता हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला काय होतं, मोशन कमी होते. मोशन कमी झाल्यामुळं त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला चान्स मिळतो, त्यामुळे ते वाढतं. आणि हाय प्रेशर
आणि लो टेम्परेचर हाय प्रेशरला मॉलिक्यूल जवळजवळ येतात, तेव्हा तुम्ही ते इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, तुम्हाला ते विचारात घ्यावं लागेल आणि आपलं इक्वेशन आपल्याला पुन्हा एकदा तयार करावं लागेल. तर हे दोन जे अझम्पशन्स आहेत हे रिअल गॅस पाळत नाही म्हणजे तो हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला पाळत नाही. पण जर समजा लो प्रेशर असेल, लो प्रेशर म्हटल्यानंतर व्हॉल्यूम जास्त आणि हाय टेम्परेचर असेल तर मॉलिक्युल्स मोशनमध्ये आहेत, तेव्हा जेव्हा लो प्रेशर असेल तेव्हा व्हॉल्यूम खूप असेल, मॉलिक्युल्समधलं अंतर खूप असेल, त्यावेळी एम्प्टी स्पेस जास्त असेल आणि गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम हे निग्लिजिबल होईल. त्याचवेळेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पण निग्लिजिबल होईल, कारण लो प्रेशरला त्यांच्यामधलं अंतर कमी असतं, व्हॉल्यूम जास्त असतं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ ॲट्रॅक्शनसुद्धा निग्लिजिबल होईल. परंतु हे दोन अझम्पशन्स आहेत हे मात्र हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला पाळले जात नाही. आणि म्हणून आपल्याला जे आयडियल गॅस इक्वेशन PV = nRT आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला करावा लागेल. बघा इथं दाखवलेलं आहे की जर समजा हे मॉलिक्युल्स आहेत, आपण जर हाय प्रेशरला घेतले तर त्यांच्यामध्ये अंतर कमी आहे आणि लो प्रेशरला घेतले तर ही दुसरी फिगर आहे. मॉलिक्युलची संख्या तेवढीच आहे, बघा तुम्ही मोजून बघू शकता, मॉलिक्युलची संख्या तेवढीच आहे, परंतु इथं प्रेशर जास्त व्हॉल्यूम कमी, त्यामुळे त्यांच्यामध्ये अंतर कमी असल्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे विचारात घ्यावं लागेल. इथं कसं आहे, लो प्रेशर व्हॉल्यूम जास्त त्यांच्यामधलं अंतर जास्त, त्यामुळे तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्स हे निग्लेक्ट करावं लागेल. त्यामुळे जे आयडियल गॅस इक्वेशन आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशन ऑफ स्टेट फॉर आयडियल गॅस. PV = nRT. P means pressure, V means volume of a gas, N means number of moles, R is universal gas constant and T is absolute temperature. ह्यामध्ये काय केलेलं आहे आपण, तर यामध्ये आपण असं गृहीत धरलेलं आहे की ह्या गॅस मॉलिक्युलचं ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हॉल्यूम हे नेग्लिजिबल आहे आणि ते निग्लेक्ट केलेलं आहे आपण. हे व्हॉल्यूम म्हणजे हे एंटायर गॅसचं व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्सला व्हॉल्यूमच नाही, ही जागा जी दिसते मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलेली ती जवळजवळ 0 गृहीत धरलेली आहे आपण. आणि याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस निग्लिजिबल आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. परंतु आता आपण पाहिलं की दोन अझम्पशन्स आहेत, हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला. हे अझम्पशन्स पाळले जात नाही, हे व्हॉल्यूम काही निग्लिजिबल नसतं, हाय प्रेशरला अशी सिच्युएशन होते. ह्या सेकंड फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम आता तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही, त्याच्यामुळं टोटल व्हॉल्यूम जे गॅस मॉलिक्युलचं आहे ही एम्प्टी स्पेस गॅस मॉलिक्युलला फिरायला जागा कमी राहिलेली आहे, त्याच्यामुळं हे व्हॉल्यूममध्ये आपल्याला थोडंसं करेक्शन करावं लागतं. आणि त्याचवेळी हाय प्रेशरला मॉलिक्युल्स जवळजवळ येतात, त्यामुळं त्यांच्यामधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आपण ह्या इक्वेशनमध्ये निग्लेक्ट केलेलं होतं, हाय प्रेशरला आणि लो टेम्परेचरला ते इंटरमॉलिक्युलर फोर्स आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आणि शेवटी जिथं फोर्स असेल तिथं प्रेशर, कारण प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, त्यामुळं प्रेशर पण बदलतं आणि प्रेशरमध्ये पण आपल्याला करेक्शन करावं लागतं आणि मग रिअल गॅसचं इक्वेशन अशा पद्धतीने होतं. याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. हे जे व्हॉल्यूम आहे त्या जागी आपण आता V - NB असं घेतलेलं आहे, कारण आता इथं बघा तुम्ही याच्यामध्ये आपण असं गृहीत धरलं की जवळजवळ हा पूर्ण स्पेस ह्या मॉलिक्युल्सला फिरण्यासाठी मोकळा आहे. गॅस मॉलिक्युल्सला व्हॉल्यूम नाहीच आहे, गॅस मॉलिक्युल्सचं जे काय व्हॉल्यूम आहे ते संपूर्ण गॅसचं आहे. परंतु आता इथं काय होतं, हे संपूर्ण गॅसचं व्हॉल्यूम जे आहे त्याच्यामधून आपल्याला ह्या मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम मायनस करायचं आहे. ते मायनस इथं केलेलं NB, कारण तेवढी जागा फिरायला कमी होते, तेवढ्या जागेमध्ये फिरू शकत नाहीत, त्यामुळे राहिलं फक्त हे एवढं व्हॉल्यूम. आणि मग ते किती, तर त्याच्यामधून हे गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम मायनस करा. आता मायनस कसं केलं, तर याच्यामध्ये काय माहिती आहे का, B म्हणजे आता त्याचं मिनिंग, प्रत्येकाचं मिनिंग इथं दिलेलं आहे. तर B म्हणजे काय पहिल्यांदा पहा, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 1 मोल ऑफ द मॉलिक्युल्स, म्हणजे एका मोलमध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्या मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम, सगळ्या गॅसचं म्हणत नाही मी, फक्त मॉलिक्युल्स. किती मॉलिक्युल्सचं, तर एका मोलमध्ये जेवढे मॉलिक्युल्स असतील तेवढ्या मॉलिक्युल्सचं ते व्हॉल्यूम आहे. आता एका मोलमध्ये तुम्हाला माहीत आहे मॉलिक्युल्स असतात 6.022 × 10⁻23 ॲव्होगॅड्रोज नंबर.
तर तेवढ्या मॉलिक्यूलचं ते व्हॉल्यूम आहे एक. अँड एन मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ ए रिअल गॅस, म्हणजे किती मोल आहे. म्हणजे समजा 4 मोल्स असतील तर 4 इंटू व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 1 मोल. बी म्हणजे एका मोलमध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत तेवढ्या सगळ्या मॉलिक्युलचं व्हॉल्यूम त्याला एनने मल्टिप्लाय केलं, म्हणजे नंबर ऑफ मोल्सनी मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे मिळणार आहे टोटल गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम. गॅसचं नाही, गॅसचं व्हॉल्यूम व्ही आहे, त्याच्यातून सगळ्या मॉलिक्युलचं हे मायनस केलेलं आहे. हे करेक्शन झालं व्हॉल्यूममध्ये. रिअल गॅसमध्ये हे व्हॉल्यूम आपल्याला मायनस करावं लागेल, कारण तेवढी जागा गॅसला फिरण्यासाठी उपलब्ध नाही. इथं आपण आयडियल गॅसमध्ये सगळीच जागा उपलब्ध आहे असं गृहीत धरत होतो, कारण ह्या मॉलिक्युल्सला जवळजवळ 0 व्हॉल्यूम लागतं असं आपण गृहीत धरलं होतं. परंतु इथं मात्र ते बरंचसं आहे टोटल गॅसच्या व्हॉल्यूमच्या कम्पॅरिझनमध्ये, त्यामुळे तेवढं आपण मायनस केलेलं आहे. आणि प्रेशरमध्ये इथं आपण हा टर्म ॲड का केलेला आहे, तर आयडियल गॅसमध्ये कसं होतं की गॅस मॉलिक्युल्समधलं अंतर खूप जास्त होतं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स हे निग्लिजिबल होतं. त्यामुळं जे काय प्रेशर होतं ते कोलिजनमुळं वॉलवरती जेव्हा मॉलिक्युल्स कोलाईड होतात त्याच्यामुळं तयार झालेलं तर प्रेशर होतं. परंतु इथं होतं काय, जेव्हा हाय प्रेशर आणि लो टेम्परेचरला मॉलिक्युल्स जवळजवळ येतात आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही. इंटरमॉलिक्युलर फोर्सवरून मग प्रेशर, कारण प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, त्याच्यामुळं आपल्याला प्रेशरमध्ये हे करेक्शन ॲड करावं लागलं. याच्यामध्ये ए इज अ कॉन्स्टंट विच डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ गॅस. ए हा एक कॉन्स्टंट आहे जो ऑक्सिजनसाठी वेगळा, नायट्रोजनसाठी वेगळा, हेलियमसाठी वेगळा, हायड्रोजनसाठी, कार्बन डायऑक्साईडसाठी, वेगवेगळ्या गॅससाठी तो वेगवेगळा असतो. एन म्हणजे पुन्हा नंबर ऑफ मोल्स, त्याचा इथं स्क्वेअर झालेला आहे. अँड व्ही मीन्स व्हॉल्यूम ऑफ गॅस, टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. हे झालं रिअल गॅस इक्वेशन. म्हणजे व्हॉल्यूम आपण इथं करेक्टेड व्हॉल्यूम घेतलं, मायनस एन बी केलं आणि प्रेशरमध्ये ए एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर हे ॲड केलं. त्या प्रत्येकाचं मिनिंग इथं दिलेलं आहे. आता जेव्हा समजा आपण प्रेशर हे लो प्रेशर घेतलं आणि हाय टेम्परेचर घेतलं, तर लो प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला रिअल गॅस हा आयडियल गॅससारखा वागतो. त्यामुळे हे इक्वेशन याच्यासारखं व्हायला पाहिजे. जर लो प्रेशर असेल तर ते होतं कसं होतं पहा, लो प्रेशर असेल तर हे व्हॉल्यूम इतकं मोठं असतं गॅसचं ह्या गॅस मॉलिक्युलच्या कम्पॅरिझनमध्ये, त्यावेळेस हे एन बी म्हणजे सगळ्या गॅस मॉलिक्युलचं व्हॉल्यूम जवळजवळ 0 आहे. त्यामुळे हे एन बी जवळजवळ 0 होतं, कारण हे व्ही खूप जास्त आहे. ह्या व्हीच्या कम्पॅरिझनमध्ये हे एन बी खूप कमी असल्यामुळं हे तुम्ही निग्लेक्ट करू शकता आणि इथं फक्त व्ही तुम्ही घेऊ शकता. जेव्हा लो प्रेशर असेल आणि हे व्हॉल्यूम खूप मोठ्या प्रमाणावर असेल गॅसचं, तेव्हा हे निग्लिजिबल आहे, ते घ्यायची गरज नाही, हे व्ही मिळेल. त्याचवेळी लो प्रेशरला आणि हाय टेम्परेचरला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नसतात. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळं हे प्रेशर ॲडिशनल फोर्स तयार होणार नाही. किंवा लो प्रेशरला व्हॉल्यूम खूप जास्त असतं आणि व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे व्ही स्क्वेअर खूप जास्त आहे. आता तो डिनॉमिनेटरमध्ये ही क्वांटिटी स्मॉल आहे, त्यामुळं अपॉन व्ही स्क्वेअर असल्यामुळे ही क्वांटिटी इतकी स्मॉल येते की ती जवळजवळ 0च आहे. त्यामुळे तुम्ही ती ॲड केली काय नाही केली काय काही फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही याला निग्लेक्ट करू शकता आणि हा टर्म तुम्हाला मिळतो. म्हणजे हे रिअल गॅस इक्वेशन ही आयडियल गॅस इक्वेशन होईल. पण कधी, जेव्हा प्रेशर हे लो असेल आणि टेम्परेचर हाय असेल तेव्हा. अदरवाईज ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर इक्वेशन इज सेपरेट फॉर रिअल गॅस अँड फॉर आयडियल गॅस. तर हे होतं डेव्हिएशन ऑफ रिअल गॅस फ्रॉम आयडियल गॅस बिहेवियर. आता याच्यामध्ये आपल्याला शेवटी एक पॉईंट बघायचा आहे, तो आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स. इट इज व्हेरी सिम्पल. काय स्टेटमेंट आहे बघा. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स स्टेट्स दॅट total pressure exerted by a mixture of gases is equal to the sum of partial pressures exerted by each individual gas in the mixture. म्हणजे काय आहे, P total equal to P1 plus P2 plus P3 plus dash 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 Pn. म्हणजे याचा अर्थ इथं खाली एक फिगर बघा. समजा एका कंटेनरमध्ये तुम्ही गॅस घेतलेला आहे, त्याचं प्रेशर आहे P1. त्याच्यामध्ये काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, हे रेड कलरमध्ये दाखवलेले आहे.
दुसऱ्या कंटेनरमध्ये तुम्ही दुसरा गॅस घेतला, त्याचं प्रेशर आहे P2. समजा हे 2 पास्कल आहे आणि हे 3 पास्कल आहे. जेव्हा तुम्ही हे दोन्ही गॅसेस एकत्र करणार आणि मिक्सचर करणार त्या दोन गॅसेसचं, तेव्हा दोघांचं मिळून प्रेशर होतं P1 + P2. म्हणजे याचं प्रेशर 2 पास्कल, याचं 3 पास्कल. हे टोटल प्रेशर होईल 2 + 3 = 5 पास्कल. हे दोन्ही मॉलिक्युल्स तुम्हाला इथं रेड कलरमध्ये आणि ब्ल्यू कलरमध्ये दिसत आहेत, म्हणजे मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. म्हणजे प्रेशरची या ठिकाणी ॲडिशन होते. इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर जेव्हा तुम्ही ते दोन्ही गॅसेस एकत्र करता, तेव्हा टोटल प्रेशर काढण्यासाठी दोघांची ॲडिशन करायची आहे. आज एवढं पुरेसं आहे. याच्या नंतरचा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितलात. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.